भाजपच्या चित्रा वाघांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपिका चव्हाणांवर हल्लाबोल केलाय। दीपिका चव्हाणांचा प्रचारातील व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी टीका केली आहे। दीपिका चव्हाणांनी गोरगरिबांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आलाय। 1 लाख रुपये खात्यात जमा होणार असं खोटं सांगून गोरगरिबांची खिल्ली उडवण्यात आल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केलाय। तर चित्रा वाघांच्या आरोपाला दीपिका चव्हाणांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान चित्रा वाघ यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात। या पहा, तुमच्या बागलांच्या माजी आमदार दीपिका चव्हाण तुमची खोटी वॉरंटी कार्ड वाटताना स्पष्ट दिसतायत। 1 लाख रुपये खात्यात जमा होणार असं खोटं सांगून या गरिबांची फक्त फसवणूक नाही तर तिच्या गरिबीची खिल्ली उडवतायत असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी घणाघाती टीका केली आहे। आमच्या भोळ्या भाबड्या मायमाऊलींची फसवणूक होताना पाहिली की खरंच तळपायाची आग मस्तकात जाते असं चित्रा वाघ यांनी ट्विट करत टीका केली आहे। कुठे फेडाल ही पाप, खरंच मी शपथ घेते की यापुढे माझ्या माता भगिनींना तुमच्या चुनावी जुमल्यांचे बळी पडू देणार नाही। जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज असू द्या असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय। दरम्यान चित्रा वाघांच्या ट्विटला माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। त्यांनी जे आरोप केले आहे ते संपूर्ण खोटे आहेत। काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजना 1 लाख रुपये माझ्या गोरगरीब महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं त्यांनी जाहीरनाम्यात म्हटल्यामुळे मला ते महिलांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं होतं, म्हणून माझ्या गोरगरीब महिलांना मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2014च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मोदीजींनी म्हटलं होतं की 15 लाख रुपये भारतीय नागरिकाच्या अकाउंटमध्ये जमा होतील, परंतु अद्यापही ते जमा झाले नाही। चित्राताई, आपण याच्यावर काय बोलणार आहात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।